भारतामध्ये मल्टीकल्चरलिझम असण्याचं एक खूप छान तुम्हाला मी एक्झाम्पल सांगतो. 1996-97च्या पिरियडमध्ये भारताचे प्राईम मिनिस्टर होते एच-डी देवेगौडा. एच-डी देवेगौडा हे कर्नाटकचे पॉलिटिशियन होते. त्यांचा छोटा पक्ष होता काय. म्हणजे आज जर तुम्ही भारताचे प्राईम मिनिस्टर बघितले किंवा गेल्या 20 वर्षामध्ये, 20-25 वर्षामध्ये भारताचे जे कोणी प्राईम मिनिस्टर राहिलेले आहेत बघितले असतील, तर ते ज्या पक्षाचं रिप्रेझेंटेशन करतात. म्हणजे गेल्या 20-25 वर्षामध्ये जे आपण प्राईम मिनिस्टर बघितले, ते एकतर भाजपचे बघितलेत किंवा काँग्रेसचे बघितलेत. हे खूप मोठे पक्ष आहेत तुमच्या शासनामध्ये. सगळ्यात मोठे पक्ष आहेत. सगळ्यात मोठे पक्ष असलेल्या पार्टीचा नेता तुमचा प्राईम मिनिस्टर बनतोय. पण एच-डी देवेगौडा एक असे प्राईम मिनिस्टर होते भारताचे, की ज्यांना खूप जास्त सीट्स नव्हत्या. पण त्या कोअलिशन गव्हर्नमेंटमध्ये एक अशी सिच्युएशन आली, की खूप जास्त सीट नसताना सुद्धा ते प्राईम मिनिस्टर बनले. 1 वर्षासाठीच बनले, खूप जास्त पिरियड नाही भेटला. पण एच-डी देवेगौडा यांच्या प्राईम मिनिस्टर असताना एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट घडली, की त्यांना 49व्या भारताच्या स्वातंत्र्य दिना दिवशी लाल किल्ल्यावरून भाषण द्यायची संधी मिळाली. ठीक आहे. आणि त्या भाषणासाठी जेव्हा ते उभे राहिले, तेव्हा त्यांनी हिंदीत भाषण केलं. आता तुम्ही म्हणाल, की हिंदीत भाषण करणं ह्यात काय रे विशेष? विशेष यासाठी आहे, की देवेगौडांना हिंदी येत नव्हते. तर त्यांनी हिंदीत भाषण केलं. कसं केलं? तर जी कन्नडामध्ये जी स्क्रिप्ट असते, कदंबी म्हणतात त्याला, त्या स्क्रिप्टमध्ये त्यांचं भाषण लिहिलं होतं. होतं हिंदीमध्ये म्हणजे बोलत हिंदी होते, पण ते लिहिलं त्या स्क्रिप्टमध्ये होतं. म्हणजे एक असा देश, ज्या देशाचा प्राईम मिनिस्टर आहे, त्या प्राईम मिनिस्टरला त्या देशात सगळ्यात जास्त बोलली जाणारी भाषा बोलता येत नाही. पण तरीही तो बोलण्याचा प्रयत्न करतो. ह्याला आपण बहुसंस्कृतीवाद म्हणू शकतो.